जोहार जय आदिवासी. मी सागर अंजा पावरा, एनुसोया जिल्हा अध्यक्ष. मित्रांनो, आज तुम्ही बघू शकतात खरवड इथे आलेलो आहे. नुकताच आम्हाला एक कंप्लेंट भेटली होती, ते शिक्षक राहत नाही किंवा शिक्षक आल्यावर पिऊन येतात. तर ते गोष्टी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. तुम्ही येऊ शकता, तुम्ही बघू शकता, तुम्हाला क्लास दाखवतो तिकडे किती विद्यार्थी आहेत आणि शिक्षण ज्या पद्धतीने वर्गखोली राहायला पाहिजे, कोणत्या प्रकारे वर्गखोली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. तर चला तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. नेमकं काय विषय ते बघूयात. ही वर्गखोली आहे. तर वर्गखोलीमध्ये तुम्ही बघू शकतात किती विद्यार्थी बसलेले आहेत. ते फक्त 3 विद्यार्थी बसलेले आहेत आणि इकडची जी संख्या आहे ती 19 किंवा 20 विद्यार्थ्यांची ही संख्या आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आता तुम्ही वर्गात बघू शकता, ज्या पद्धतीने प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा जे महात्मा गांधी या सगळ्यांचे फोटो लावलेले असतात, पण ज्या पद्धतीने इकडे एकही फोटो दिसत नाही. तेच फोटो तुम्ही खाली बघू शकतात. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज संविधानाने जे हक्क दिलेले आम्हाला, ते हक्क राजीव गांधीजी, इंदिरा गांधीजी, ज्योतिराव फुले यांचे फोटो कशा पद्धतीने ठेवलेले तुम्ही बघू शकतात. जे आपले महात्मा आहेत त्यांचे फोटोसुद्धा कशा पद्धतीने तिकडे खाली ठेवलेले आहेत. सर्वप्रथम तुम्हाला दाखवू इच्छितो की जे संविधान म्हणतात, ज्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना अधिकार भेटला आहे, तर त्या संविधानाला आम्ही येताना हा संविधान इकडनं खालून उचललं आहे. इकडं खाली पडलेलं होतं, संविधान उचललं आहे. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने ही सोय होते, इकडं टोटल 2 शिक्षक आहेत. त्याच्यातून एक शिक्षक आठवडाभर काही इकडे येत नाही, आल्यावर पिऊन येतात. तुमरे जागे मास्तर ही काय हावतरू काय आणि आवतलो पण पेली नावतलो नाही काढतलो पण इंदा 3 मास्तरों काय नाव आणि सौरे सौरे मास्तर के इंदा सर तुला लावतलो चोत्र ही काढतरू के पल्लू होई इंदा सर. हां हां. म्हणजे आज आवतरू मास्तर वाणे आवतरू पोंदे आवतरू हे कोण दाडी नावतरू के एक दीदी आवतलो सुबे हुरुपिल नावतलो 12 वाजता फक्त 1 वाजता जातो इथलो. तुम्ही हे काढतलो काही नाही आगे नाही पोललो कोई देतलो फक्त जातो इथलो के नावतलो नाही काढतलो इंदा करी ना पद्धती ना काम. हो, म्हणजे ही तारे वातू करून हवी. सौरे सर आवतलो शिव दारू पिली नावतलो हे काढतलो बिनिंदा जातो इथलो. हां. आणि दाढीन पिन जावतरू के दाढीने आवतलो. हो, दाढीने आवतरू बरोबर. दाढीने आवतरू पण एक दिदी हावतो ते पिली नावतरू. तुम पिलीन देतरू के काही नाही काही नाही देणे नावलो काही नाही करतरू के हो जुलतरू काही नाही ताराई माराई करी नाही. तर सरकार ज्या पद्धतीने त्यांना पेमेंट देते, पगार देते, 60-70 हजार रुपये त्यांच्यावर खर्च करते. तर मला एवढंच सांगण्याचे शिक्षण अधिकारी असो, नंदुरबार जिल्ह्याचे, दडगाव तालुक्याचे असो, की तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही या कॉलेजला व्हिजिट देताय का, बघताय का नाही बघत आहे. आज मी ॲज अ विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी इथं आलो आहे. तर आज 3 विद्यार्थी यांना एक बेसिक नॉलेजसुद्धा येत नाही, अ ब क ड ते सुद्धा येत नाही, ABCD काही येत नाही. तर या पोरांचं जे लाईफ आहे, म्हणजे तुम्ही या पोरांचं आयुष्य का खराब करता हे मला अजिबात समजत नाही. तर मित्रांनो, या पोरांना तुम्ही सहज विचारू शकतात किंवा इकडे संपूर्ण ग्रामस्थ आलेले आहेत. त्या ग्रामस्थांना आम्ही विचारलं, तर एक आठवडाभर कोणीही इकडे शिक्षक येत नाही. आमचा मित्र गावातला एक मित्र आहे, जे शिक्षक येत नाही म्हणून ते स्वतः इकडं पुढाकार घेऊन ते विद्यार्थ्यांना शिकवायचं कामं करत आहेत. तर नेमकं तो पगार यांना द्यायला पाहिजे का त्यांना द्यायला पाहिजे हे मला समजत नाही. कारण शिकवायचं काम हा पोरगा करतो आहे आणि ते इकडे येऊन नेमकं काय करतात ते अजिबात मला कळत नाही. तर याच्यावर संपूर्ण मी शिक्षण मंडळाला सांगू इच्छितो, तुम्ही तुमच्या परीने काही ॲक्शन घेता येईल, या तात्काळ या अशा शिक्षकांना निलंबित करा. नाही तर आम्ही एनुसोयाच्या माध्यमातून आम्ही नंदुरबार जिल्ह्यात जाऊ आणि तिकडं मोठं आंदोलन उभं करू, असं शिक्षण मंडळाला मी सांगू इच्छितो. आणि तुमच्या परीने जेवढे तुम्ही या शाळेला किंवा त्या शिक्षकांना तुम्ही ज्या पद्धतीने नोटीस वगैरे बाजवा आणि त्या शिक्षकांना धडा शिकवा. कारण जी मूलभूत पाया आहे तिथंच आपले विद्यार्थी शिकणार नाही, तर वरती जाऊन काय करतील. तर हे प्रश्न मला संपूर्ण शिक्षण मंडळाला विचारायचं आहे आणि याच्यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा. जय जोहार, जय आदिवासी.